मी गौरव गोपीचंद शांकुले। सध्या मूलच्या MIDCत सिमेंट काँक्रीटचं रस्त्याचं काम चालू आहे आणि दोन्ही साईडनं म्हणजे एका साईडनं खोलून ठेवलं आहे, एका साईडनं माती आहे, जी खोदलेली माती साईडला टाकलेली आहे। आता भर पावसाळ्यातच यांना हे सगळं काम चालू केलं। मोठ्या प्रमाणात वाहतूक येत असते, कामगार जे आहे ते वर्ग इथे असतात, सामान येत असतो, कोळसा येत असतो, आयरन असेल, असे विविध प्रकारचे साहित्य लागणारा कच्चा माल MIDC देत असतो। आणि यांनी जे कंपनी आहे काहीतरी ते भर पावसाळ्यात यांनी काम चालू केलं, म्हणजे नाहक त्रास आता सगळ्यांना होणार आहे। एक तर हे काम उन्हाळ्यात चालू करायला पाहिजे होतं, नाही तर पावसाळा संपल्यानंतर। आता एका साईडनं खोदून ठेवल्यानंतर ज्या गाड्या आहेत मोठ्या वेटेड त्या त्रास होतो याचा, म्हणजे साईडला जो खोदलेला आहे तिथे माती भरलेली आहे, म्हणजे गाड्या जाणार कुठून, एका साईडनं पूर्ण खोदून ठेवून दिलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीचं सगळं काम आपण म्हणजे मोठे मोठे इंजिनियर आहे, कंपन्या आहेत, पण नाहक त्रास म्हणजे पूर्ण खोदून ठेवून दिलेला आहे। म्हणजे गाड्या टाकायच्या कुठून, म्हणजे नाहक त्रास आता सहन करायला लागतं, गाड्या फसत आहेत। आणि आता माझी गाडी एक कंपनीत आहे, तर ती लहान गाडी, याच्यावर माझी रोजीरोटी चालते आणि त्यांना सोडायचं कसं, गाडी चालेल नाही तर। म्हणजे एवढा सगळा रस्ता हा पावसाळ्यानंतर पण बनवू शकले असते किंवा उन्हाळ्यात काम चालेल, खोदून तर पूर्ण ठेवून दिलं एक साईडनं, म्हणजे गाडी टाकणं पण हे मुश्किल आहे। आता बहुत साऱ्या गाड्या फसल्यात, आपण पाहू आता, यांना बघू आता काय करावं लागेल। तर अशा पद्धतीने MIDCचा 80-83 या रस्त्याची झाली आहे आणि सगळ्यांनी असंच म्हटलं, आता मोठे मोठे इंजिनियर येऊन इथे यांची कंपनी बसली आहे, पण हा विचार यांच्या मनात का नाही आला पावसाळ्यानंतर तरी काम चालू केलं पाहिजे किंवा आधी करायला पाहिजे। एक साईड खोदला, एक साईडनं चिखल आहे। आता बिचार हे 2 व्हीलर वाले गाड्या कसे टाकतील, यांच्या गाड्या फसतील। माझीच गाडी इकडे डॅन्सिंग करत आहे, इकडून खोदून ठेवला, भिसी टाकली आणि इकडे आता इथली खोदलेली माती हे साईडला टाकून ठेवली आहे। तर अशा पद्धतीने आता गाड्यावाले बिचारे ते आता माती काढत बसले, हे कामावर जाणारे माणसं, तर हे कामावर जाणार कसे आहेत? इथं कंपनी बसली आहे यांची, रस्त्यात झाला आहे इथं, म्हणजे ह्या गाड्या जाणार कसे, बिचारे कामावर जाणार आहे, यांच्या रोजीचा प्रश्न सगळे जाणार। गाड्यात माती घुसून आहे, आता हे बिचारे कामावर जाणारे लेबर आता हे माती काढत बसले आहे। झाला तर गाड्या जाणार कशा आहेत इथून? भाऊ आता हे गाडी फसली आहे, चिखल धसला आहे, तो आता पाणी मारत आहे गाडीवर, म्हणजे हे आमचे इकडे जाणार कामगार आहेत, म्हणजे आता कामावर जातील का गाड्या धुतील, म्हणजे हा एक प्रश्न आहे। आणि इथले आता जे आहेत अधिकारी कोणी दिसत नाही कंपनीतले, पूर्ण झाला याच्यात। ही कंपनी आता मूलच्या MIDCतच आहे, बसली आहे, तर कोणी दिसत नाही इथं, सगळे शांत बसले। अरे काम तरी चालू करा, हे अशा गाड्या इथं फसून आहे ट्रक। एका साईडने इकडून खोदलाय, एका साईडने ठेवलाय, आता तिकडे पण गाड्या फसल्या। आता ते पोकलँड मोठीवाली लोडरला पी लोडर लावून धक्का मारत आहे कृष्ण GR कडे। आणि अशा पद्धतीने सगळ्या 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर बिचारे हे ट्रक याच्यामुळे अडले आहेत। आता हा असा चिखलचा रस्ता आहे, हे इकडं बिचारे मित्र आमचे या कंपनीत आपल्या नवीन इथेनॉल प्लांट मध्ये ते काम करतात, ते पण आता त्या काड्या टाकू ते आता माती काढत आहे कंपनीत जासाठी। आता ते पोट आपला स्वतःचा काम करतील का ते माती काढतील, अशा पद्धतीने एक साईडनं खोदून ठेवलं, म्हणजे पूर्ण रस्ता, म्हणजे एक साईड तरी काम करायला पाहिजे होता। याचे सगळे उभ्यात बसणारे लवकर काम चालू करा, आता आम्हाला इथं रस्त्यावर बसायला लागल नाही का। आता पर्याय नाही आमच्याकडं, हे सगळे आमचे कामगार आहे, एवढ्या मोठ्या गाड्या आहेत, मोठे मोठे लोडर इकडे येत असते आणि हे पूर्ण वाट लागली इकडे रस्त्याची। एक तर पावसाळा जाऊ द्यायला पाहिजे होता, त्यात उन्हाळ्यात तरी काम करायला पाहिजे होता। अशा पद्धतीने सगळ्यांनी या काश्य कंपनीने खोदून ठेवलं आहे।
पुरं डॅन्सिंग करत आता ह्या सगळ्या गाड्या इकडंच थांबून राहतील. आता लहान गाड्या जाणार कुठून नाही, मोठ्या गाड्या कशा तरी ढका मारून काढतील आणि आता लहान गाड्या जाणार कुठून आहे. अशा पद्धतीने हाल झाला. इकडं खोदून ठेवलाय पूर्ण. अजून पाईपलाईन टाकायची आहे, गिट्टी माती का टाकता. एकदा खोदले मग त्याच्यावर भिसी भरले. एक तर काम म्हणजे सुचत काऊन नाही आणले एवढ्या भर पावसाळ्यात. अजून 4 महिने बाकी आहे. पाईपलाईन साठी टाकलेले गड्डे अजून म्हणजे अजून याच्यात पाईप टाकतील, मग अजून माती भरतील. म्हणजे असे मोठे मोठे सगळे कामं आहे. ह्या कामं करा, रस्ते झाले पाहिजे. रस्त्याला विरोध नाही आमचा, पण तुम्ही हे जेव्हा करायला पाहिजे तेव्हा नाही केले ना. वाईट परिस्थिती आहे आता तर एकदमच पाऊस आला थोडा थोडा. आता गाड्या टाकायच्या कशा. माझ्या गाडीत काय झालं ते कंपनी भरून देतील. म्हणजे हे म्हणजे एकदम सुचकता नाही, काय नाही. पुरा रस्ता खोदून ठेवलाय पुरा म्हणजे काही आणलं हे नाही. एवढे मोठे इंजिनियर झाले म्हणते नाही सगळा खोदून. एक त्याच्यावर गिट्टी बिट्टी नाही टाकल्या, खोदून ठेवल्या पूर्ण. आता तिथं मधात पाईप खोदत आहे, त्याच्यातून अजून गड्डे पडतील. एवढ्या सगळ्या ह्या गाड्या राजू स्टील मध्ये आलेल्या मालाच्या आहेत. एवढ्या वेटेड गाड्या सगळ्या इथून जात असतात. GR कंपनी आहे. बाकी आपलं नवीन प्लांट तिकडं माननीय आमदार विजयभाई वडेट्टीवार यांचा प्लांट बनत आहे. त्या सगळ्या जास्त पण पावसाळ्यानंतर चालू केलं असतं तर बरं झालं असता. आता ह्या गाड्या पुऱ्या डॅन्सिंग करत जाते. आता ह्या पूर्ण माझी तर गाडी पुरी डॅन्सिंग करते इकडं. आता टाकणार 2 व्हीलर वाल्यांचे तर बहुत हाल झाले आहेत इकडं. पाईप टाकासाठी एवढे आता गड्डे खोदून ठेवले आहेत. अजून कायच्यात काही नाही. एवढे मोठे इकडे खोदून ठेवले आहे. कसा का करा तर पहा तुम्ही जनसामान्य तुम्ही. हा आपला नॅशनल हायवे 930 गडचिरोली आणि नागपूर चंद्रपूर.